नमस्कार मित्रांनो, मी अमित बैकर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बैकर मोरेश. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत शंकराच्या देवळात. आज सोमवार आहे, त्यामुळे आपण शंकराच्या मंदिरात जाणार आहोत आणि तोच आपला ब्लॉग असणार आहे. मित्रांनो, जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा. तर आपल्यासोबत आहे आई. मित्रांनो, सोबत आई आहे. आई काय बोलशील? आम्ही या माझी आई आहे. आई काय बोलशील? आम्ही शंकरच्या मंदिरात जात आहोत. सॉरी, बिना चप्पलनी जात आहोत. तुम्ही पण तशीच आईने चप्पल नाही घातले. आई दाखव. तर दिन तशीच राहा. बघा, शंकर आपला सगळ्यांचा एक देव आहे. समोर उपवास करायचा, चांगला राहायचा. सगळ्यांनी चांगले राहा, चांगली माहिती बोला. जिंदगीत एकच क्षणच असतं माणसाचा, पुन्हा जन्म येत नाही, पण आला तर चांगला. आईने मस्त आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. शेवटी आई आई असते. चला मित्रांनो, आता कंटिन्यू करूया आपण. तिकडं आपल्याला जायचं आहे. मस्तपैकी फॉग आलेला आहे, एकदम वातावरण छानपैकी आहे. आणि हा मित्रांनो इकडे दिसतंय तो वीरगड आहे, तिकडे पण आपण व्हिजिट करणार आहोत. आपली नेक्स्ट व्हिडिओ ही तेच असेल. चला तर मित्रांनो, आता आपण चालत आहोत आणि या मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात मित्रांनो चालायला बरं वाटतं. आणि तर दादा मला दिसला आहे, दादा भेटला आणि आता आम्ही जात आहोत. म्हणजे त्यांना माहितीच नाही, दादा आहे, वहिनी आणि त्याची मुलं आहेत. तर त्यांना माहितीच नाही की मी ब्लॉग बनवतो आहे. तर चला तर कंटिन्यू करूया पुढे. ओके, ठीक आहे. मस्त लाल मातीचा रस्ता आहे मित्रांनो आणि आम्ही आता चालत आहोत पुढे. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो आणि खूप छान वाटते. स्वर्ग हेच असावं असं मला तरी वाटते. पक्ष्यांचा आवाज होता. तर मित्रांनो, तो तिकडे मंदिर दिसत आहे आणि मी खूप पाठी आहे. सर्व पोचलेले आहेत माणसं, आई दादा वगैरे. आणि मी पण जातो. चला मित्रांनो, हे विहीर बांधलेली आहे. पाणी बघा खूप आहे, म्हणजे विहीरच आहे. तुम्ही बोलाल की हे बघा इकडे माती वगैरे काढलेली आहे, म्हणजे ती विहीर आहे. पण तुम्हाला वाटेल की तलावामध्ये विहीर आहे, पण तसं नाही. ते पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे असं दिसतं आपल्याला. आणि आता आपण बघणार मित्रांनो, ते जे चौकोन धक्का आहे तो शिलालेख आहे, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी शिलालेख लिहिलं आहे आणि आपण आता बघणार आहोत. आणि आता बघूया काय लिहिलं आहे ते. मला तर काही म्हणजे समजत नाही आहे, पण काहीतरी लिहिलं आहे शिलालेख. ओके, आणि आपण जातो. चला, हे दीपस्तंभ आहे मित्रांनो, मस्त छान दिसतं. आणि हे मंदिराच्या आवारात झाड आहे, जिथे म्हणजे सावली वगैरे मस्त बसण्यासाठी. आणि हा पाण्याचा हौद आहे मित्रांनो, म्हणजे त्यामध्ये आता पाणी नाही आहे, पण तो बाजूचा आहे, त्यामध्ये भरपूर पाणी आहे. 12 महिने पाणी असतो. इकडं मस्तपैकी मंदिराच्या पाठी निसर्गरम्य डोंगर वगैरे. तर हे बघा, ह्यामध्ये पाणी नाही. एकामध्ये त्या गोमुखामधून जेव्हा हा ओव्हरफ्लो होतो पावसाळ्यामध्ये, तेव्हा तिकडे त्या गोमुखातून पाणी या दुसऱ्या कुंडामध्ये पास होतो. हे पावसाळ्यामध्ये यामध्ये मित्रांनो पाणी पास होतो. हे बघा. आणि हा जो दुसरावाला आहे तो म्हणजे भरलेला आहे, फुल खूप खोल आहे. आणि जेव्हा माणसं इथे येतात तेव्हा हातपाय वगैरे धुवून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करा. हा नंदी आहे, ही तुळशी आहे, म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये तुळशी आहे. तर मित्रांनो, हा आहे नंदी. एकदम सुबक अशी दगडामध्ये कोरलेली नंदीची मूर्ती, छान दिसते. एक नंबर व्ह्यू दिसतोय मित्रांनो मंदिरामधून. नंदीचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय, मस्त एकदम.
मंदिरात पूजा चालू आहे मित्रांनो. दादा कसा पूजा करतोय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर मंदिराच्या आतून मित्रांनो असं दिसत आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसर एकदम भारी दिसतोय. तर मित्रांनो आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आपण परतीचा मार्ग. आणि हे बघा नंदीच्या इथे 2 नंदी आलेले आहेत. तर त्यांचा निरोप घेऊन आपण आता निघत. चलो बाय बाय. घेतो. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा. चला मित्रांनो, थँक्यू.